कायदा सुव्यवस्था राखण्याच्या हेतूनं गुन्हे सिद्धता आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात राज्यात लक्षणीय वाढ झाली आहे। पूर्वी 9% असलेलं हे प्रमाण आता 50%वर आलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे आवश्यक असतात, त्यासाठीची व्यवस्था करून दिली जात आहे, असं त्यांनी सांगितलं। कायद्याचा जो काही एक भीती ही तेव्हाच राहील ज्यावेळी अशा गतीनं लोकांना शिक्षा होईल। आज जर लोकांना हे माहिती असेल की आपण आज गुन्हा केला तर झाली शिक्षा तर झाली, नाही तर मरतपर्यंत खटला चालतो, तर दुसरा गुन्हा करण्याकरता मग त्यांना मला असं वाटतं की कुठली भीती उरत नाही। आणि म्हणून त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता हा बदल झालेला आहे। विशेषतः रेट ऑफ कन्व्हिक्शन मध्येही आता महाराष्ट्राने खूप चांगली भरारी घेतली आहे। आपण 9% खाली गेलो होतो, आता 50%वर आपण आलेलो आहोत, पण अजूनही सॅटिस्फॅक्शन नाही आहे। आपल्याला 70-75% रेट ऑफ कन्व्हिक्शन न्यायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। पोलिसांसाठी उत्तम दर्जाची शासकीय घरकुलं बांधली जात आहेत। आता 50%पर्यंत पोलिसांना घरं मिळाली असून ही संख्या अधिक वाढणार आहे, असंही ते म्हणाले। येत्या काळात पोलीस भरती वाढेल, असं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी सांगली इथं भाजपा मेळाव्यातही संबोधित केलं। विकसित महाराष्ट्रासाठी आराखडा तयार केला जाणार असून ई प्रशासनाच्या माध्यमातून 100% सेवा ऑनलाईन दिल्या जाणार आहेत। कार्यकर्त्यांनी सरकारची विकासकामं आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असं फडणवीस म्हणाले। लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। इचलकरंजी शहर आणि परिसराच्या